आपण महाराष्ट्रात सतत बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना ऐकत आहोत. त्या निमित्ताने अनेक लोकांनी आंदोलन करून सरकारला यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्याच दरम्यान आता सरकारने एक नवीन निर्णय घेतलाय. बिबट्यांसाठी खाद्यपदार्थ आणि ज्या परिसरात बिबटे असतील तिथे शेळ्या सोडण्यात येतील, जेणेकरून ते सामान्य व्यक्तीवर हल्ला करणार नाहीत. सोबतच बिबट्यांची नसबंदी केली जाणार आहे, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. पुण्यातील वन विभाग मुख्यालय येथे बसून अनेक अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. हे निर्णय फक्त पुण्यासाठी नाही, तर अहिल्यानगर, नाशिक आणि ते ठिकाण जिथे बिबट्यांचे हल्ले वाढले अशा ठिकाणांसाठी हे निर्णय उपयुक्त ठरणार आहेत. पहिले तर या बिबट्यांच्या शिकारीची चर्चा सुरू झाली होती, मात्र केंद्र सरकारने त्यांच्या नसबंदीला मान्यता दिली. त्यामुळे आता बिबट्यांची नसबंदी केली जाईल आणि त्याचमुळे बिबट्यांची संख्या देखील कमी होण्याची शक्यता आहे. सोबतच शिकारीसाठी कोर्टाने नकार जरी दिला असला तरी प्रसंग नियंत्रणाच्या बाहेर जात असेल तर त्याला गोळ्या घालण्याचे आदेश देखील कोर्टाने दिलेत, असं वनमंत्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आणि बिबट्यांना पकडण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे.